ते राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा. या फोटोतले तिघे जण अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनेत्रा पवार हे तिघे जण आता राज्याचा कारभार हाकणार आहेत हे स्पष्ट झाले. अर्थात 3 दिवसांपूर्वी बारामतीतला हा फोटो आहे. या फोटोतल्या वहिनीच इथून पुढे सर्व सूत्रधार असणार याची कोणीच कल्पना केली नसावी. पण या फोटोतले तिघेच दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात राज्याचे नवे कारभारी असणार आहेत हे आता फिक्स झाले. राज्याला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री. नमस्कार, मी अंजली. टाइम टू टाइम मध्ये आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या 3च दिवसांमध्ये राज्यातलं राजकारण पुन्हा तीव्र गती घेऊ लागले. पण हे सगळे निर्णय आपले सासरे आणि कुटुंब प्रमुख शरद पवार यांना विचारून किंवा मार्गदर्शनात घेतील असं महाराष्ट्राला वाटलं होतं, पण तसं अजिबात झालेलं नाहीये. आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत हे स्पष्ट. आज सकाळी शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 3 मोठ्या गोष्टींचा खुलासा केलाय. त्यांना सुनेत्रा पवार यांचा आज उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी होणार असल्याचं अजिबात ठाऊक नाही असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेतील असं सांगून सुनेत्रा पवार यांच्या निर्णयावर आपला अप्रत्यक्ष आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं. म्हणजेच सूनबाईच्या निर्णयामुळे आपल्याला फारसं आश्चर्य वाटलं असं त्यांनी सांगितलं नाही. पण त्याच वेळी शरद पवारांनी आणखीन एक महत्वाचा गौप्यस्फोट केला. तो म्हणजे ते म्हणाले की 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण करणार होते. त्याबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांचं बोलणं देखील सुरू होतं. असा खुलासा शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण कोणाला नको आहे, पवार कुटुंब वेगळंच राहावं यासाठी कोण कार्यरत आहे. सुनेत्रा पवारांनी अतिशय तातडीने निर्णय घेत अगदी राजकीय दुखोटा संपेपर्यंत शपथविधी घेण्याचा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. काल रात्री उशिरा सुनेत्रा पवार बारामतीच्या सहयोगी सोसायटी इथल्या घरातून निघून रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्या. सुनेत्राताई अजित पवारांच्या कडे असलेली सर्व जबाबदाऱ्या घेणार आहेत. सर्व जबाबदाऱ्यांचा त्या स्वीकार करणार आहेत हे आता स्पष्ट झाले. पहिल्यांदा त्या सर्व आमदारांची भेट घेणार आहेत आणि तिथेच त्या पक्षाच्या विधिमंडळ गट नेत्या म्हणून निवडल्या जातील. त्यानंतर त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी स्वीकारतील. या दोन्ही निवडी झाल्यानंतर त्या संध्याकाळी अतिशय साध्या कार्यक्रमात लोकभवन इथे सर्वात मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री पदाची स्वीकारणार आहेत. सुनेत्राताई पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री लाभणार आहे. आजपर्यंत राज्याच्या राजकारणामध्ये अनेक महिलांना कॅबिनेट मंत्री पदापर्यंत जबाबदारी भेटली आहे, पण मुख्य आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अद्याप कोणत्याही महिलेला भेटली नव्हती. पण सुनेत्राताईच्या रूपाने राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे हे विशेष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व निवड प्रक्रियेमध्ये भाजपाकडून अजितदादांच्याच कुटुंबियांना प्राधान्य दिलं जातंय हे आता स्पष्ट दिसतंय. सुनेत्राताई सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. आता त्यांचा मुलगा पार्थ किंवा जय घेण्याची शक्यता वर्तविली जाते. सुनेत्राताई पवार यांच्यासाठी ही जबाबदारी नक्कीच मोठी आहे. संपूर्ण पक्ष सांभाळणं आणि 3 पक्षाचं सरकार चालवणं, त्यासाठी अशी मोठी आव्हानात्मक कसरत सुनेत्रा पवार यांना करावी लागणार आहे. अशातच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. आता ही कुठेशी मागे पडताना दिसते. म्हणून येत्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या उलथापालथी होणार असल्याचं दिसतंय.
सध्या आपण इथंच थांबूया. नव्या अपडेटसह पुन्हा भेटूया टाइम टू टाइम मध्ये. नमस्कार. ते राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं. पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिक